डरती है, पुलिस को आगे करती है, महापालिका आयुक्त डरती है, पुलिस को आगे करती है, महापालिका आयुक्त डरती है, पुलिस को आगे करती है। धुळे महानगरपालिकेतला भ्रष्टाचार, थांबलाच पाहिजे, धुळे महानगरपालिकेतला भ्रष्टाचार, थांबलाच पाहिजे। महापालिकेतल्या वसुलीसाठी धुळेकरांच्या घरासमोर ढोल वाजवणाऱ्या आयुक्तांचा धिक्कार असो, महापालिकेमधील मालमत्ता कराच्या वसुलीसाठी धुळेकरांच्या घरासमोर ढोल वाजवणाऱ्या आयुक्तांचा धिक्कार असो। अरे अभिनंदन आवाज कुणाचा? विजय जाधव. सर्वसामान्य जनतेच्या दारासमोर ढोल वाजवला ना, वाजवला की नाही? तेव्हा लोकांनी काय विचारतो? थांबा, विचारतो. तुम्ही इतर जनतेच्या दारावर अशी काळजी घेतली का? नाही. मग इथे का? अच्छा, ते वसुली होती. ऐका, आमची वसुली आहे खरातली पैशाची, गोरगरिबांच्या करातल्या घामाच्या पैशाची दुळदाण चालवली आयुक्तांनी. 300 कोटीचं बिल काम न करता काढली आहे. मग त्याच्या वसुलीसाठी आम्ही इथे आलोय. आयुक्त नसेल तर आमचा दोष नाही. आम्ही इथे वाजवणार, आम्ही जाऊन आतमध्ये भेटणार. मधल्या काळामध्ये मालमत्ता कराची थकबाकी असल्यामुळे इथल्या आयुक्तांनी सामान्य नागरिकाच्या घरावर जाऊन ढोल बजाव आंदोलन केलं. मालमत्ता कराच्या वसुलीचे कायद्याने, संविधानामध्ये वेगवेगळे नियम आहेत, वेगवेगळ्या कायदे कानून आहेत. ते न करता सर्वसामान्य जनतेमध्ये एखाद्याच्या इज्जतीचे, अब्रूचे लक्करे वेशीवर मांडण्याचं काम यांनी केलं. आज आम्ही इथे आलेलो आहोत की नागरिकांच्या घामाच्या पैशातून जो कर गोळा होतो त्याची उधळपट्टी आणि त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार या आयुक्तांनी व त्यांच्या आशीर्वादाने सर्व अधिकाऱ्यांनी केला आहे. आमची माहिती अशी आहे की काही ठिकाणी बोर न करता, पाण्याच्या विंधन विहिरी बोर न करता साधारणतः 300 कोटी रुपयाचं बिल काढलेलं आहे. आणि हे काम न करता काढणारा त्याच्या वसुलीसाठी शिवसेनेची ही सगळे पदाधिकारी, शिवसैनिक, सर्व महिला आघाडी, युवासेना ही सगळी जनतेला बरोबर घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि ढोल बजाव आंदोलन याच्यातून इशारा आम्ही देत आहोत. ड्युटी पिरियडमध्ये